तर रवाली टीम देखील सज्ज झाली आहे क्षेत्ररक्षणासाठी. एकदम शिस्तबद्ध संघ आहे, कारण लाईनअप मध्ये बाहेर आत ग्राउंडच्या जातात. किती ओव्हरचा सामना? हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची. एक्स्ट्रा गटातला हा सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी रमला जातो या फणसवाडी बनाम लव्हाळी या दोन संघादरम्यान. तर सलामी जोडी या ठिकाणी मात्र फणसवाडी संघाची मैदानात जाताना आपण पाहतो या हरेश आणि सुरेश अशी सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जाते. या दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपण कृपया स्कोररच्या बाजूला येऊन बसायचंय आणि खेळाडू कक्षामध्ये सर्वांना विनंती असेल की खेळाडू फक्त बसतील, इतर त्या ठिकाणी मात्र गर्दी करायची नाहीये, याची दक्षता घ्यायची आहे सर्वांनी. पंच जायचे मेन पंचांच्या भूमिकेत राहतील रोहिदास आणि लेग पंच आपण जाताना पाहतोय रमेश. मोरेवाडी संघाचा एक खेळाडू लेग पंचांच्या भूमिकेत मात्र आज आपण पाहतोय या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. तर टायमर या ठिकाणी मात्र लागलं जाईल. प्रति षटक 4 मिनिटे या ठिकाणी देण्यात येतील. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायचे. सेकंड राऊंडचा हा सामना एक्स्ट्रा लॉस मधला असेल. 3 षटकांचा सामना असेल. प्रति षटक 4 मिनिटे आपणास देण्यात येतील. या 4 मिनिटांमध्ये 1 षटक मात्र संपलं गेलं पाहिजे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 फिल्डर या ठिकाणी 30 यार्ड सर्कल मध्ये राहतील, याची मात्र नोंद घ्यायची. एक नव्हे तर 2 फिल्डर या ठिकाणी 30 यार्डच्या सर्कल मध्ये राहतील. त्या अनुषंगाने आपण मात्र या ठिकाणी फिल्डिंग आणि गोलंदाजी करायची. या ठिकाणी सामन्याला ग्रीन सिग्नल मिळतोय. या दीपक गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू हाताळतोय. या हरेश या ठिकाणी फटका सजवतो. चेंडू बऱ्याच काळ हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असून होणार नाहीये फायदा, केलीये चुकी. पहिला झेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान होतय आणि जीवदान मिळालं जातंय हरेश या फलंदाजाला. 1 धाव या ठिकाणी मात्र घेतली गेली आहे. एका धावेने या ठिकाणी संघाचं खातं ओपन होतोय. 1 धाव फलकावरती लागली गेली आहे. गोलंदाजी तर सुरेखरित्या या ठिकाणी केली गेली होती. दीपक या गोलंदाजाने झेल मात्र त्या ठिकाणी कॅरी केला गेला नाहीये. हा एक सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय दीपकच्या माध्यमातून. सुरेश होता स्ट्राइक एंड वरती. निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळून बसलाय. ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडूची साखता झाली गेली आहे. 1 धाव अवघी धावफलकावरती लागली गेली आहे. या ठिकाणी मात्र खूप शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावून दिलाय, चेंडू निघून जातोय. षटकार, काय सुरेख फटका या ठिकाणी मात्र पाहिला गेलाय. सुरेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. हॉलिंडर आपण बॉल द्यायचा आहे. या 6 धावेने मात्र धावफलकावर 7 धावा लागल्या गेल्या आहेत.
मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्यायचा आहे. पहिल्या षटकात तर लगावला गेलाय. हा पुढचा चेंडू दीपक या ठिकाणी फेस करतोय. सुरेश या फलंदाजाला स्टेप आउट होऊन फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जजमेंटल मात्र चुकलं गेलंय. चेंडू त्या ठिकाणी हातातून सटकला गेलाय. चेंडू निघून जाते. वन बाउन्स चौकार. काय सुरेख फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे. गोलंदाज तर गोलंदाजी सुरेखरित्या केली जाते, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी वारंवार चुका आणि चुका या ठिकाणी आपणास पाहाव्यास मिळत आहेत. ही एक जीवदान मिळाले गेले सुरेश या फलंदाजाला. तत्पूर्वी मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चौकार या ठिकाणी गेला गेलाय. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात. 11 धावा. या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू तर अडवला गेलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला, परंतु चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला. आणि या चेंडूवरती येत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं असं कॉलिंग देखील आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये सलामीला गेलेली जोडी आहे. सुरेश आणि हरेश या दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख कॉम्बिनेशन देखील आपण पाहतोय. या दोन्ही फलंदाजांना एक जीवदान मात्र मिळालं गेलं. या हा चेंडू मात्र या ठिकाणी सुरेखरित्या हाताळला गेला. या पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलंय. आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. चला टाइमपास करायचा नाहीये. चला टायमिंग या ठिकाणी तुमचा काउंट केला जातोय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि पहिलं षटक मात्र संपलं गेलं. दीपक या गोलंदाजाचं दुसरं षटक या ठिकाणी घेऊन होतोय गोलंदाज राहुल. संतोष पाणी बॉटल नाही. त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. राहुल या गोलंदाजाने अवघी 1 धाव या चेंडूवरती मिळाली जाते. या 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी तर सुरेखरित्या केली जाते, परंतु क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित त्या ठिकाणी साथ मिळत नाहीये. हा एक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा त्या ठिकाणी झालीये चुकी. चुकीला नाहीये माफी. चेंडू मात्र निघून जातोय. पुन्हा एक चौकार. चेंडू अडवणं मात्र गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. फुटबॉल खेळतोय की काय. चेंडू आला तसा पुन्हा माघारी पाठवला गेलाय, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुकी केली गेली आहे. आणि त्या 4 धावा मात्र या ठिकाणी मिळाल्या घेतात. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू सुरेश स्ट्राइक एंडवरती अजूनही खेळत असताना आपण पाहतोय. हा एक सुरेख चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला होता. शरीर एष्टीवरती मात्र चेंडू अफदळला जातोय. या बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव मात्र मिळाली जाते या फणसवाडी या संघाला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय या ठिकाणी. एक्स्ट्रा पोल मधील सेकंड राऊंडचा हा पहिला सामना. आणि आपले सत्तूर साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं स्वागत असेल. या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी बॅटची लीडिंग एज लागली गेली. या क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी मात्र 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत फणसवाडी संघाच्या. गोलंदाजी तर सुरेखरित्या आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतायत.
राहुलचा पुढचा चेंडू सुरेश या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात होणार नाहीये, चुकी आणि पकडली गेली आहे, झेल संपवलाय सुरेशचा खेळ. सुरेश होतोय बॅक टू पॅव्हेलियन. पहिला झटका लागला जातोय फणसवाडी टीमला. पहिला गडी मात्र या ठिकाणी बाद झाला फणसवाडी संघाचा. कर्णधार सुरेशला मात्र माघारी पाठवले गेले. या नौका फलंदाज रवाना केला गेलाय आकाश. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय राहुल या गोलंदाजाचं. आकाश स्ट्राइक एंडवरती हा फटका सजवलाय, त्या ठिकाणी गॅप झोन मध्ये चेंडू निघून गेलाय, चौकार. सुरेख फटका मात्र आकाशच्या बॅट मधून आपण पाहिला गेला, एक चौकार लगावला गेला. षटक संपलं गेलंय. या 2 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला बॉल पुरवायचे मैदानात. तिसरं षटक हाताळतोय या गौतम. शेवटचं आणि अंतिम षटक असेल हे या इनिंग मधलं. गौतम गोलंदाज स्ट्राइक एंडवरती हरेशला पाहतोय. या हा एक सुरेख लेंथ या ठिकाणी वापरली गेली. या गौतमच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला आहे. हरेश मात्र त्या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 24 धावा धावफलकावरती स्थिर असताना या ठिकाणी मात्र खेळी गेली जाते. या लवाळी संघाकडून गोलंदाजी गौतम या ठिकाणी हा एक शॉर्टपिच चेंडू होता, ऑफसाइडला कट केला. या गॅप झोन मध्ये चेंडू मात्र निघून जातोय. या चौकार. शॉर्टपिच चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र फक्त दिशा दाखवली गेली हरेशच्या माध्यमातून आणि एक चौकार मात्र या ठिकाणी लगावला गेलाय. या 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गौतमचा हा पुढचा चेंडू हरेश त्या ठिकाणी स्ट्राइक एंडवरती पाहतोय. या हा एक सुरेख लेंथ मात्र या ठिकाणी आता वापरली गेली. या चांगलं असं कमबॅक केलं गेलं या चेंडूवरती या गौतम या गोलंदाजानं. पुढचा चेंडू या ठिकाणी या गौतम कडून हाताळला जातोय. या हरेश या ठिकाणी स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे. आता मात्र कुठलीही चुकी होणार नाहीये, झेल पकडला गेला. या आणि हरेश मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूत परततोय. या दुसरा झटका लागला जातोय फणसवाडी टीमला. अठ्ठावीस धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. तिसरं आणि शेवटचं हे षटक चालू असताना गौतम या गोलंदाजाचं
नौका फलंदाज अविनाश या ठिकाणी मात्र रवाना केलं गेलाय फणसवाडी संघाकडून आणि यानंतर मात्र मॅच होईल एक्स्ट्रा पोल मधली दुसरी लढत मात्र होईल मोरेवाडी बनाम भल्याची वाडी दोन्ही संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय हा एक सुरेख चेंडू हाताळला गेलाय गौतमच्या माध्यमातून पुन्हा एक निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र येतोय धावफलकावरती धावा 28 धावा अद्यापर्यंत हे षटक मात्र सुरेख पद्धतीने हाताळलं गेलंय गौतम या गोलंदाजाकडून फक्त एक चौकार लगावला गेलाय फक्त 4 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये गौतमचा हा पुढचा चेंडू असेल अविनाश स्ट्राइक एंड वरती पुन्हा त्या ठिकाणी चेंडू कट केला गेलाय क्षेत्ररक्षक तैनात सुंदर असं क्षेत्ररक्षण तर केलं गेलंय दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न घडलं जातंय काय पंच इशारा करतायत की विकेट म्हणजे रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र विकेट गमावली गेली आहे षटक तर संपलं गेलंय 3 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय आणि धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 29 धावा आणि 30 धाव्यांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय ते लव्हाळी संघासमोर चला आपण लव्हाळी टीम आपण त्वरित बाहेर यायचंय जरा सहकार्य करायचंय त्वरित बाहेर यायचंय फणसवाडी टीम आपण एंटर व्हायचंय आणि आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय तसेच ओलमन संघ या ठिकाणी उपस्थित आहे दाभोळ 11 संघ जर उपस्थित असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे नक्कीच या ठिकाणी दाभोळ संघ देखील उपस्थित आहे खरोखरच वेळेवरती या ठिकाणी मात्र आजच्या दिवसाला उपस्थिती आपण पाहतोय दाभोळ संघ आणि ओलमन संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मात्र कमिटी तर्फे सहर्ष स्वागत करतोय नवीन बॉल द्यायचा आहे एका संतोष येणारे 24 चेंडू आणि 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती लवळी या संघाला कारण सामना 3 षटकांचाच असेल सलामीची जोडी एंटर होते या लवळी संघाकडून महेश आणि वैभव अशी ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात एंटर झाली आहे तर फणसवाडी संघाचं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय पहिलं षटक मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळतो या सुरेश स्वतः संघाचा कर्णधार असेल पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं जातंय या सुरेशच्या माध्यमातून यानंतर मात्र सामना असेल भल्याची वाडी बनाम मोरेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस विन करून घ्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण आपला टॉस विन करून घ्यायचा आहे दोन्ही संघांना विनंती असेल आपले खेळाडू देखील त्या ठिकाणी या तयार ठेवायचे आहेत त्या ठिकाणी मात्र सामन्याला ग्रीन सिग्नल मिळाला जातोय पंचांचा सामन्याला होती सुरुवात स्ट्राइक एंडला फलंदाज महेश पहिला चेंडू सुरेश या ठिकाणी फेस करतोय पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता या ठिकाणी मात्र थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून नाहीतर धोक्याची घंटा मात्र वाजली गेली असती रनआउटची चान्स होती परंतु चुकी होते या क्षेत्ररक्षक हरेश त्या ठिकाणी तैनात होता चेंडू मात्र हातातून निसटला गेलाय आणि एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली गेली आहे एका धावेने खातं ओपन होतं या लवळी संघाचं
पुढचा चेंडू या ठिकाणी या सुरेश सुरेख चेंडू हाताळला गेलाय त्या ठिकाणी सुरेख असा बॅकअप देखील मिळालं गेले या क्षेत्ररक्षकाकडून तत्पूर्वी मात्र या ठिकाणी एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे पंच 22च्या स्वरूपात एक धाव आहे का निश्चित 22च्या स्वरूपात ही एक धाव मात्र मिळाली गेली आहे लबाळी संघाला 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात हा एक सुरेख फटका सजवला चेंडू बऱ्याच काळ हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जजमेंट मात्र त्या ठिकाणी सुरेखरित्या केलं गेलं आहे आणि झेल पकडला गेला आहे आणि पहिला गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय लवाळी संघाचा वैभव बॅक टू पॅव्हेलियन होतोय या टॉस उडून घ्यायचा या तो महेश आउट झाला आता नवीन कोण गेला आणि नॉन स्ट्राइकला खाली तो पण वैभव आणि मग तो आता वर बॅट्समॅन करतो तो या ठिकाणी मात्र चुकी होते या क्षेत्ररक्षकांची त्या ठिकाणी मात्र चुकी होते या जजमेंट मात्र त्या ठिकाणी चुकलं गेलं या कारण रनआउट झाला असता तो भगवान हा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला वैभवला पाहतोय या निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली आहे हा एक फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी चेंडू निघून जातो एक चौकार क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु चुकीला त्या ठिकाणी नसणार आहे माफी एक चौकार या ठिकाणी लगावला गेला या गोलंदाजी तर सुरेखरित्या आपण पाहतोय सुरेश या गोलंदाजाकडून या चौकाराने मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत 6 धावा स्ट्राइक एंडला आपण पाहतोय वैभव या फलंदाजाला या ठिकाणी मात्र पुन्हा फटका सजवलाय चेंडू बऱ्याच काळ हवेत क्षेत्ररक्षक येतोय या परंतु त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांची झाली आहे चुकीला नाहीये माफी सुटला गेलाय तो झेल वैभव या फलंदाजाचा आणि पहिलं षटक मात्र या ठिकाणी मैदानात संपलं गेलंय या 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आता लवाळी संघाच्या चला टाइम स्पेंड करायचा नाहीये आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पंच त्या ठिकाणी आपण ताकीद द्यायचे आणि एक विनंती असेल पंच की एक धाव फक्त पिच वरून धावू शकता जर दुसरी धाव तिथून धावले तर 1 रन शॉट द्यायचा आहे याची मात्र आपण फलंदाजांना सूचना द्यायची एकच धाव आपण पिच वरून धावू शकता दुसरी धाव पिच वरून धावले तर ती शॉर्ट रन देण्यात येईल फलंदाजांनी या ठिकाणी मात्र लक्षात घ्यायचंय गोलंदाज येतोय या फणसवाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन सागर पहिलं षटक तर सुरेखरित्या हाताळलं गेलंय अवघ्या 8 धावा खर्च केल्या गेल्यात सुरेश या गोलंदाजाने आणि दुसरं षटक सागर हाताळलं जातंय या स्ट्राइक एंडला भगवानला पाहतोय वाईट बॉल खराब चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आहे पहिल्या सागरच्या माध्यमातून एक अवांतर धाव मिळाली जाते या 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत लवाळी संघाच्या सागरचा हा पुढचा चेंडू भगवान ऑन स्ट्राइक पुन्हा एक खराब चेंडू वारंवार या ठिकाणी मात्र खराब चेंडू दुसरा हाताळला गेलाय सागरच्या माध्यमातून पुन्हा एक वाईट चेंडू एक अवांतर धाव या ठिकाणी मिळाली जाते या 10 धावा धावफलकावरती लागले गेल्या तर कुठेतरी दडपण आलंय की काय या गोलंदाजावरती कारण पहिल्या चेंडू पासून मात्र वाईट बॉल हाताळतोय या प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय या असं वाटतंय या भगवान ऑन स्ट्राइकला पाहतोय या
हा देखील निर्धाव चेंडू हाताळला गेलाय सागर या गोलंदाजाच्या मार्फत सुरेख गोलंदाजी मात्र करायला सुरुवात केली गेली. हा देखील लेग स्वरूपाचा चेंडू होता. अगदी स्लोअर गतीचे चेंडू हाताळले जात आहेत सागरच्या माध्यमातून आणि फलंदाज त्या ठिकाणी मात्र वारंवार जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. भगवान विकेट मात्र या ठिकाणी आउट का नाही. ओके ओके सागरचा हा पुढचा चेंडू वैभव ऑन स्ट्राइक त्या ठिकाणी पुन्हा एक सुरेख चेंडू हाताळला जातोय. वारंवार या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी केली जाते या सागरने कारण कर्णधाराने विश्वास दाखवला गेला या सागरवरती. कुठेतरी पहिले 2 चेंडू वाईड हाताळले होते त्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव हाताळले गेलेत या सागर गोलंदाजाने. हा पुढचा चेंडू पुन्हा या ठिकाणी काय सुरेख गोलंदाजीचा नजारा मात्र दाखवला जातो या सागरच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 4 चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव हाताळले गेलेत. आपण टाइम स्पेंड करतायत फलंदाज बॅक टू बॅक 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले गेलेत आणि धावफलकावरती अवघ्या 10 धावा लागल्या गेल्यात. पहिले 2 चेंडू कुठेतरी खराब हाताळले गेले होते. म्हटलं गेले होते की प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय सागर परंतु त्यानंतर सुंदर असा कमबॅक मात्र आपण पाहिलं गेलं. हा एक चेंडू ब्लॉक होल्ड पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आहे गोलंदाज सागरच्या माध्यमातून. हा 5वा चेंडू निर्धाव बॅक टू बॅक 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले गेले आहेत. पहिले 2 चेंडू कुठेतरी खराब हाताळले गेले होते आणि त्यानंतर मात्र अतिशय देखण्या स्वरूपाची गोलंदाजी राहिली गेली या सागरची. हा एक शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एक निर्धाव चेंडू म्हणजे पहिले 2 चेंडू जर वाईट नसले असते तर मेडन षटक मात्र या गोलंदाजाच्या नावावरती राहिलं गेलं असतं आणि दुसरं षटक देखील या ठिकाणी संपलं गेलंय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. येणारे 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती लवाळी टीमला. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण टाइम स्पेंड करायचा नाहीये. या ठिकाणी आपलं टायमर चालू आहे. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. अविनाश गोलंदाजी मार्क वरती येतोय. येणारे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज असेल. आता मात्र स्ट्राइक एंडवरती फलंदाज असेल वैभव. या वैभवला कुठेतरी आपली कला दाखवावी लागेल. या ठिकाणी कला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू या ठिकाणी फटका सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. पहिला चेंडू तर त्या ठिकाणी अडवला गेलाय. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि या 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 18 धाव्यांची गरज असेल. 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज अविनाश स्ट्राइक एंडला वैभव. हा देखील फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी मात्र बॅटची एज लागली गेली आहे आणि नो चेंडू या ठिकाणी पंचांनी घोषित केला गेला आहे आणि रन आउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी भगवान या फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. भगवान बॅक टू पॅव्हिलियन होतंय. नौका फलंदाज या ठिकाणी रवाना केला जातोय. दीपक जर्सी क्रमांक 757 सरळ वाचा नाही तर उलटा वाचा. नंबर सेम 757 नंबर जर्सी घातलेला हा फलंदाज दीपक या ठिकाणी रवाना होतोय. या स्ट्राइक एंडला कायम आपण पाहतोय वैभव या फलंदाजाला. या वैभवला कुठेतरी आपली कला दाखवावी लागेल. मोठे फटके लगवावे लागतील. 13 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागले गेलेत. चेंडू असेल फ्री हिट.
जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न तर होता, प्रयत्न असफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. गोलंदाजी मात्र करायला सुरुवात केली गेली. या अविनाशने देखील कुठेतरी एक नो चेंडू हाताळला गेला होता. हा देखील सुरेख फटका सजवलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. काय सुरेख फटका या ठिकाणी लगावला गेला आहे. गोलंदाज अविनाश वरती हा प्रहार मात्र चढवला गेला आहे वैभव या फलंदाजा मार्फत. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. येणारे 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल अजूनही विजयासाठी. सामना मात्र होता कुठे, चाललाय कुठे. कुठेतरी संयमी फलंदाजी करणं मात्र गरजेचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये भगवान या फलंदाजाने 6 चेंडू निर्धाव खेळून काढले गेले. त्या ठिकाणी मात्र सामन्याचं चित्र बदललं गेलं होतं आणि या मागच्या चेंडूवरती षटकार आला आणि पुन्हा चित्र मात्र बदललं गेलंय. हा पुढचा चेंडू या ठिकाणी फटका सजवला गेलाय. चेंडू निघून येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल होतोय. क्षेत्ररक्षकाची होते चुकी, चेंडू निघून गेलाय. पुन्हा एक चौकार. पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलत आहे हे आपण मात्र प्रत्यक्षात पाहतोय मैदानात. या चौकाराने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. 23 धावा, 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल विजयासाठी ती लव्हाळी संघाला. गोलंदाजी या ठिकाणी मात्र प्रेशर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल ती अविनाश. अवघा नौका उभरता सितारा फणसवाडी टीमचा हा अविनाश. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. फुल टॉस चेंडू या ठिकाणी मात्र होते चुकी ती फलंदाजाकडून. फुल टॉस चेंडू होता आणि त्या ठिकाणी सुरेख झेल देखील पकडली गेली अविनाश या गोलंदाजाकडून आणि वैभवच्या पारीचा होतो या अंत. चला टाइमपास करायचा नाहीये, आपण टाइम स्पेंड करायचा नाहीये. क्षेत्ररक्षण सजवायचंय. नौका फलंदाज आपण रवाना करायचाय. केशव मैदानात रवाना होतोय. याचा जर्सी क्रमांक वाचा रे. 7777. केशव या ठिकाणी रवाना केले गेलाय. नौका फलंदाज. एक चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. यानंतर होणारा सामना मोरेवाडी बनाम भलेजवाडी या 2 संघांदरम्यान असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मोरेवाडी संघ आपलं आपण क्षेत्ररक्षणासाठी आपण मैदानात जायचंय. टाइम जास्त वेस्टेज करायचा नाहीये. मोरेवाडी फलंदाजी